तर बजाज कंपनी पुढील मॅन्युफॅक्चरिंग प्लांटसाठी कर्नाटक, तमिळनाडू आणि तेलंगणाचा विचार करत असल्याचा आमदार रोहित पवारांनी आरोप केला। महाराष्ट्र सरकारने इलेक्ट्रॉनिक वाहनांसाठी असलेल्या योजनेची देय सबसिडी कंपनीला दिली नसल्याचा आरोप आहे। राज्य सरकारवर ट्विट करत त्यांनी टीका केली। रोहित पवारांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटले ते आपण पाहूयात। महाराष्ट्र हे वाहन उत्पादनामध्ये आघाडीचं राज्य असून बजाज कंपनीचा यात मोठा वाटा आहे। असा असताना ही कंपनी आपल्या पुढील मॅन्युफॅक्चरिंग प्लांटसाठी कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणाबाबत विचार करत असून ही बाब महाराष्ट्राच्या लौकिकास शोभणारी नाही। याला कारण म्हणजे राज्य सरकारचा दळभद्रीपणा। बजाज कंपनीने वारंवार विनंती करूनही सरकारने इलेक्ट्रिक वाहनांसाठी असलेल्या योजनेची देय सबसिडी कंपनीला दिली नाही। पळवापळवीचे उद्योग करण्यात एक नंबर असणारे उद्योग मंत्री आणि 2047च्या गप्पा हाणणारे हे सरकार याकडे लक्ष देईल का, असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला। सरकारला नवीन कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवणूक आणता येत नाही, पण आहेत त्या कंपन्या तरी टिकवता येतील का, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला।